आता किती 2 वर्षापासून चालू झालं तुमचं 2-3 वर्षापासून? तिथं आपण म्हणजे असं SRT म्हणून नाही, फक्त आपण अहो SRT म्हणून नाही, पण SRT ते आलं त्याच्यात. आबा हे SRT म्हणून करत नाही, हा. आपल्याला मान्य आहे त्या गोष्टी. पण ते आलं त्याच्यात. SRT म्हणजे काय आहे? SRT म्हणजे जमिनीची हलवा हलव न करणे. आमचं दुसरं आमचं बी SRT नाही तर आता माझ्या याच्यात आहे ना, जी काडी का छाटणीची ती बी तशी ती समजा मला लंबी काडी खाली पडेल तशी ती काडी सुद्धा ना या पावसामध्ये ना पूर्ण कुजून जाते. बरं, तुम्हाला खर्चामध्ये काही बचत झाली? खर्चातले मोठी बचत ना, जमीन कामच करायचं काम नाही. माहिती 6-7 गल्ल्या होत्या, 6-7 पडली गाड्या. मला 3-4 वर्ष आहे ना मला नाही झाला. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही समजा त्याच्यामध्ये मेहनत आहे ते करायचे त्यावेळेस मेहनत म्हणजे हे आपलं काय खुरपायचं, पुन्हा गवत ठेवायचं नाही, जास्त चेक दिसला ना बाग शेक दिसलं. हां, पण मला गेल्या वर्षी त्या गल्ल्यानं 6-7 गल्ल्यानं ह्या गल्ल्याबरोबर लेवल मारलं. बरोबर आहे. जेव्हापासून तुम्ही तणावर समजा तण जागेला तण कम्प्लीट करत होतो मला भागामध्ये. आज मी तुम्हाला आहे ना एवढं गवत पहिलं मारून एवढं गवत. मग आता 2 वर्षापासून येतो म्हणल्यावर मग आम्हाला SRTचा सिम्बॉल लावायला तुम्हाला काही अडचण नाही? काही अडचण नाही एवढं भागात. आहे की त्या भागात फक्त उलटा पालता नाही, काही नाही. बस मग आम्हाला तेच लागत, आम्हाला बाकी काही नाही. तुम्ही तुमचे आम्ही काय थोडंफार खाली देतो, कोणतं विषय आम्ही तुम्ही जमिनीमध्ये काय सोडता त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. गांडूळ सापडलं तुम्हाला गांडूळ सापडून देतो ना आम्ही तुमच्या जमिनीमध्ये. गांडूळ सापडायला त्याला म्हणजे त्या पद्धतीचे आपलं निरीक्षण बी त्या पद्धतीच पाहिजे. तुम्हाला मी गांडूळ तुमच्या जमिनीत आल्याच्यानंतर मी तुम्हाला गांडूळ सापडून देतो. हे आमच्या पट्टीचं ढोराचं काय ड्रीप वॉटर मी कधी सोडतो जेव्हा मला सांगतो तुम्हाला औषध येते सोडायला. औषध सोडावं लागते. मिलीबगचं औषध सगळ्यांना तर थोडं आपल्याला ज्यावेळेस हे घडे निघायच्या वेळेस थोडंफार आपल्याला खाली मेलीबग. मग मेलीबगसाठी खाली येऊन काय सोडतो? मिलीबगसाठी मागे ते असतं स्लेअरपूर सोडतो खाली जमिनीमध्ये. 1-2 गट्टे जाते, बाकी दुसरं काही जात नाही. पण खत समजा कमी प्रमाणात जातं कवा गरज येतं जेव्हा वगैरे तेव्हा. नाही तर मग आता खरडमध्ये भरपूर सोडते खाली, पण मी खरडमध्ये काहीच देत नाही खाली. बरोबर, काहीच नाही. मग अर्ध्या भागात नाही काढून घेतली मी घेऊन बसून. आज मी पाहतो मग अर्ध्या भागात तुम्ही देश खत देतच नाही आवड. मी फक्त आहे ना शेणखत जादा टाकतो आणि रासायनिक खत येणं नॉर्मल माझं जादा नाही. आता यावेळेस खरडमधलं रासायनिक खत आणून ठेवले, घरातच पडेल ते बी सुद्धा टाकलं नाही. तसं आहे. आणि हे मायक्रो नाही मायक्रो शेती शेती ना त्याने सोडली नाही, काहीच नाही सोडत खाली मी. आपले आज बी अंगूर आहे ना बा माल लूज पडत नाही. आता यावर्षी 8 टन माल निघाला आपण, माल लूज पडला नाही. किती 8 टन वॉटर सोल्युबल जे खत आहे आपण ज्यावेळेस सोडतो ना, माल लूजच पडत नाही. वॉटर सोल्युबल सोडलं तुमचा माल लूज. आपला पाण्याचा बी आपण ज्यावेळेस पाणी वापरतो तर होता होईल पिकाला पाणी गरज आहे त्यावेळेस पाणी द्यायला गेलं पाहिजे. वॉटर सोल्युबल सोडायलाच नाही पाहिजे. आपलं तर लगे नाही, मी लई कमी प्रमाणात कवा सोडतो याच्यामध्ये माल धरला तर समजून जातं. वॉटर सोल्युबलमध्ये काय करू राहिले कंपनी, त्याच्यात युरियाचं प्रमाण जास्त आहे. एरियाची तुम्ही कोणता ताबडतोब त्याला असं म्हणजे ताबडतोब चक्र केला हे दाखवतो तुम्हाला. रिझल्ट दाखवतो. त्याच्यामुळे माणूस पळत त्याच्याकडे त्याची युरियाचं लई कमी प्रमाणात. मी ना तुम्ही तर गोणी आणलं होतं, गोणी आणतात 25 किलोची ती. मी वॉटर सोल्युबल म्हणजे ते लिक्विड मधून NPK ते सोडेल लिक्विड मधून. पान बी चांगलं आहे आपल्याला, पान डॅमेज होत नाही आपल्याला. बरोबर, शेवटपर्यंत पान काढायचं, 1 रुपया शिल्लक द्यावं लागतं. तुमची पानाची लांबी बी वाढेल. लांबी रुंदी. आता किती 2 वर्षापासून चालू झालं तुमचं 2-3 वर्षापासून? तिथं आपण म्हणजे असं SRT म्हणून नाही, फक्त अहो SRT म्हणून नाही, पण SRT आलं त्याच्यात. आबा हे SRT म्हणून करत नाही, आपल्याला मान्य आहे त्या गोष्टी. SRT म्हणजे काय आहे? SRT म्हणजे जमिनीची हलवा हलव न करणे. आमचं दुसरं आमचं बी SRT ना, जी काडी का छाटणीची ती बी तशी ती समजा मला लंबी काडी खाली पडेल तशी. ती काडी सुद्धा ना या पावसामध्ये ना पूर्ण कुजून जाते. बरं, तुम्हाला खर्चामध्ये काही बचत झाली? खर्चातले मोठी बचत ना, जमीन कामच करायचं काम नाही. माहिती 6-7 गल्ल्या होत्या, 6-7 पडली गाड्या. मला 3-4 वर्ष आहे ना मला नाही झाला.
पण गेल्या वर्षी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही समजा त्याच्यामध्ये मेहनत आहे ते करायचे त्यावेळेस मेहनत म्हणजे हे आपलं काय खुरपायचं, हा पुन्हा गवत ठेवायचं नाही, जास्त चेक वगैरे दिसला ना बाग. हा बाग शेक दिसलं हा हा पण मला गेल्या वर्षी त्या गल्ल्यानं 6-7 गल्ल्यानं ह्या गल्ल्याबरोबर लेवल मारला. बरोबर आहे. जेव्हापासून तुम्ही तणावर समजा तण जागेला तण देणं कंप्लीट करत होतो मला बागामध्ये. आज मी तुम्हाला आहे ना एवढं गवत पहिलं मारून एवढं गवत. मग आता 2 वर्षापासून येतो म्हणल्यावर मग आम्हाला यासाठीचा सिम्बॉल लावायला तुम्हाला काही अडचण नाही हा काही अडचण नाही मला बागायला. आहे की नाही? त्या बागात फक्त उलता पालता नाही, काही नाही. बस मग आम्हाला तेच लागत आम्हाला बाकी काही नाही. तुम्ही तुमचे फक्त आम्ही काय थोडंफार खायला ते देतो. कोणतं विषय आम्ही तुम्ही जमिनीमध्ये काय सोडता त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. ते गांडूळ सापडलं गांडूळ. तुम्हाला गांडूळ सापडून देतो ना आम्ही तुमच्या जमिनीमध्ये. गांडूळ सापडायला त्याला म्हणजे त्या पद्धतीचे आपलं निरीक्षण बी त्या पद्धतीच पाहिजे. तुम्हाला मी गांडूळ तुमच्या जमिनीत आल्याच्यानंतर मी तुम्हाला गांडूळ सापडून देतो. जर तुम्ही 2 वर्षापासून मला काय म्हणायचं, त्या जमिनीमध्ये ना मला एक भूस टाकेल वरून इथं वर तरी काय जागेत भूस टाकेल बरं का. त्या भूसवर एक काय ताडपत्री टाकेल आणि ते काय ताडपत्री पाणी साचवलं. तर मला त्या काय ताडपत्री आहे ना आज काल सकाळी इतकं लांबले गांडूळ दिसलं. 7 दिसले बरं. बस संपला मग विषय. तिथंच गांडूळ आहे तुमच्या ज्या ताडपत्री गांडूळ आणि म्हणल्याच्या नंतर तुमच्या त्या जमिनीत गांडूळ आहेच ना. मग आली कुठून कोण आणून टाकली ते फक्त मी काय सांगतो आता फोटो वगैरे नाही काढले. जाऊ दे, आपण जर उघड झाली तर जाऊ ना शेतात. जाऊ ना, काही अडचण नाही. पाहायला काय अडचण पाहायला काही अडचण नाही. गवत हे त्याचं तसं आहे. खुरपण नेलंय 2 वर्ष. फक्त आल्यावर सांगा की बाबा आम्ही SRT पद्धतीने करतो म्हणून. 2 वर्ष झाली आम्ही आता काही जमिनीची उलटा पालत करीत नाही असं सांगा ना. नाही शरत नाही करत तुम्हाला काही मजा करू. आणि आमच्या SRT मध्ये तुम्ही काय जमिनीमध्ये सोडता समजा खतं सोडत असं मी ते तर पिकाच्या गरज आहे ना. आज तर तुम्ही हे करू शकता. सोडतो माझ्या जमिनीला. आता मी तुम्हाला खरळ छाटणी केली ना, तर खरळ छाटणीमध्ये यावर्षी शेणखत बी टाकेल नाही. गेल्या वर्षी टाकेल त्या शेणखतावर बाग आहे. आणलं होतं रासायन घरात पडेल तसं सगळं आणलं होतं. पॉलिसल्फेट आणलं, सल्फर आणलं, फॉस्फेट आणलं, DAP आणलं. तसेच बॅग पडेल तसं आपलं माडी म्हणतं. म्हणजे रासायनिक टाकलंच नाही. रासायनिक टाकायचं होतं पण टाकलं. कोणी टाकलं का पाण्याची कमतरता होती आणि उष्णता वाढली होती आणि डोळे आपले निघाले नव्हते बाहेर. बरोबर. जर आपण खत टाकलं असतं आपलं पाणी जागा लागलं असतं. बरोबर. ते बी आपलं म्हणजे त्याच्यामध्ये अभ्यास आहे. हा त्याच्यामध्ये पाण्याबद्दल पाणी देण्याबद्दल बी बऱ्याचशा शेतकऱ्याचं बऱ्याच नाही तर आज बी ना मी काही भागाच्या ना सध्या 2 आपल्याकडे पिकं आहे. हा आपण त्याच्यातून जाईल सगळे डाळिंब आणि अद्रक. हा हे फक्त लिक्विड खताने गेली. बरोबर आहे. हा काही ठिकाणी समजा पाऊस चालू आहे तरी पण आपण त्याच्यामध्ये लिक्विड खतानं काय होतं हा तेच हे जातं आज 19 1 किलो 0.35 2 किलो असं किती लागते. ते काय करतं एक दिवस आड सोडा म्हणते तुमचा कधी त्याच्यात ओल पुरं राहती बरोबर. पण त्याच्यासाठी आपल्याला अर्धा पाऊण घंटा मोटर चालावंच लागेल. मग ते सोडल्यानंतर 15 मिनटं चालूच ठेवावं लागतं. चालू तुमचं जवळपास ती 1 घंटा जातीच ना मोटर. बरोबर आहे. मग 1 घंट्याचं पाणी किती आणि राहिलं. जिथं पाण्याचा निचरा होतो गरजच नाही पाण्याची. जिथं पाण्याचा निचरा होतो तिथं ठीक आहे. पण ज्या जमिनीत पाण्याचा निचराच होत नाही ज्या जमिनीत तुमचं पाणी कायमस्वरूपी त्या जमिनीमध्ये ते पाणी ऑलरेडी जास्त होतं आणि मग सड लागायला तुमचं बेडवर राहू द्या. हा त्याला एक लिमिट आहे ना. लिमिट आहे. कोणत्याही गोष्ट लिमिटच आहे ना. अति झाल्यावर तिथं काही होणारच आहे ना. बरोबर आहे ना. आपल्याला बेडमध्ये तेच प्रॉब्लेम आले ना. बेडवर असून सुद्धा आपल्या याच्यामध्ये आपण ते हे नाही करू शकत. मग अशा या कंडिशनमध्ये जर कधी आपण त्याच्यात पाणी सोडलं समजा किंवा सोडलं वॉटर सोल्युबल खत मग त्याचे आणखी काय परिणाम होते. दुष्परिणामच सापडतील. शेत लगेच डोळ्यात देखत मी ऑब्झर्वेशन करेल डाळिंब आणि अद्रक. नाही ते टाईम समजलं ना आपलं. टाईमला आपण सोडलं होतं आपल्याला त्याचा मोबाईलला जाणं म्हणतात. बरोबर. काय मोबदला काय द्या. मोबाईलला झाडे गेले ना आपण वॉटर सोल्युबल सोडू डाळिंबाला. आता बागात बी तुम्हाला म्हणजे बराच फरक पडला ना मोसंबीच्या बागामध्ये. मोसंबीत फरक पडला. मोसंबीत बी आता रासायनिक खत टाकलं होतं कधी जानेवारीमध्ये. हा जानेवारीमध्ये पण कमी टाकलं. पण मेहनत बंद झाल्यापासून मेहनत बंद झाली ना. मेहनत यावर्षी केली. गवत एवढं गवत होतं फक्त आपण 4 बोटच लावलं ना. टायराला लावला रोटा तेवढं वरल्यावर चोरा केलं. बरोबर. मला म्हणले 2-4 का असं कसं काय बागा गवत राहिलं.
म्हणलं तिथे लागला नाही रोटा. हे मल्चर आलं पाहिजे सर. मल्चर जर कधी आलं ना, मल्चरमध्ये पूर्ण ते जमिनीचे लेवल कट करता होते. आज याचे लोक हां, जमीन लेवल अशी बरोबर मल्चर. मग ते तुम्हाला म्हणजे पूर्ण जेवढे तुमचे तण आहे किंवा पिकं आहे एवढे पूर्ण जमिनी लेवल कट होते. ट्रॅक्टरवर चालतं. हां, ट्रॅक्टरवर चालतं ना. रोट्यापेक्षा ते चांगल्या पद्धतीचे म्हणजे तुमचे जमिनीत पूर्ण अवशेष तुमच्या जमिनीवर त्याचं एक प्रकारे तुमच्या याच्यावर हे होतं ना बा, म्हणजे आच्छादन तयार होतं ना. आणि ते आच्छादन नंतर मग पाऊस पडला की तुम्हाला ते आपल्या इतकं गवत कोणाच्याच हे बागात नव्हतं. नाही, माझे मुसीबतले राहतात. मला लय लोक म्हणते का हो लावतो, कारण ते आपल्याकडून आपल्याला नाशे मारले जात नाही काही नाही. आता बी आवडलं गवत झालं. माऊली डाळिंबात आपलं दर साल इतकं नाही होत होतं ना. होता गवत तुमच्या तिथे कसं चक्र आले ते आपल्या शेताफळामध्ये गेल्या वर्षी केवढं कांगरच होतं डायरेक्ट म्हणजे. आणि ते फुल मोसममध्ये आलं असतं. पूर्ण कट केलं एकदम बढिया झालं कारवड. पूर्ण असं म्हणजे गादीच तयार झाली पूर्ण याच्यावर अशी. जमीन बी ना आपली ती वरतली आलं लय मऊ जमीन आहे. नांगरणीचं समजा हे कशामुळं आलं नांगर ते कशात आलं ते समजा. कशामुळं आलं मग लोकांनी एवढं पकडा कशामुळे बसेल ते. आणि दादांनी स्वतः जवळपास झाले 35 वर्ष दादाची शेती आहे ना बिगर नांगरल्याची. 35 वर्षापासून त्याचं झालं ते बरोबर आहे. ते कळलं त्याला कळालं म्हणून खर्च जीव आता पकडा पडेल. तुम्ही पहा ना कोण लागला की नांगरणीचा आपोआप येत लागत. त्याच्यात मोगरा वखर पुन्हा रोटा सगळं चालू गुन्हा लागला सगळं. काय होतं सगळे काय उरायले पहिल्यानं म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला अवेलेबल होत गेल्या. पहिल्यानं ह्या गोष्टी होत्या का नव्हत्या. समजा ट्रॅक्टर आज भेटणं समजा प्रत्येक गावामध्ये ह्या गोष्टी भेटून राहिल्या ना. ज्याला भेटत नव्हतं पाहिलं ना ते त्याच्यावर आणि ही एक मानसिकता झाली ना बा. आपल्याला ट्रॅक्टर नको ना नांगर सांगितलं मला सांगा बरं तुम्ही. नाही हां, नाही सांगितलं. काही कुठंच नाही ना असं. तुम्हाला एक तुमची जमीन तुम्ही समजा पहिल्यानं नांगरत होते 4 बैली नांगर होता किंवा 6 बैली नांगर होता. ते बी एका वर्ष 8 वर्ष दरवर्षी ते नांगर करत नव्हते. आता आपल्या आजोबा तेच ना कुठं नांगरत नव्हते काही विषय आणि ते तसेच पिकं हे ठेवायची. एका पिकाला पुढच्या पिकाला ज्वारी पेरायची झालं काम त्याच्या. म्हणजे एवढं सगळं करून पिकं चांगले होते ना त्याच्या काळामध्ये. पिकं चांगले शरीर चांगले मग सगळं चांगलं होतं ना. आमच्या आजोबाच्या काळामध्ये सांगत होते समजा की भरपूर उत्पन्न व्हायचं त्याला. सगळ्याचे जुने म्हाताऱ्यांना वावर घेतले लग्न केले जमिनीवरच केले. आता आपण बी काही दिवस समजा शेती केली तर आपल्याला पण उत्पन्न वाढलं. पण ज्यावेळेस रासायन खताचा अति वापर झाला ठिबकमधून तुमचे खतं सोडणं झाले उत्पादन कमी होऊ राहिलं ना. उत्पादन खर्च वाढून गेला भयानक याच्यामध्ये. मग बरं त्या मानानं मग त्या हिशोबानं त्याला बाजारभाव आहे का नाही. मग आपल्याला एकंदरीत पर्याय एकच राहिला ना आपल्याला की आपलं उत्पादन खर्च कमी करायचं. तेवढंच आपल्या या हातामध्ये तेवढंच नफा आहे ना आपला. बाकी काय आता. कारण तुम्ही मार्केटमध्ये काही जर कधी नेलं समजा तुम्ही एखाद्या कापसाला 10,000 रुपये खर्च करून शनी जरी तो कापूस नेला तर तो काय 12,000 थोडी विकू राहिला तुमचा. तो 7,000 विकू राहिला ना. मग तुम्ही जर कधी त्याच्यावर समजा 2,000 खर्च करू राहिले तुम्हाला 5,000 राहणार आहे. मार्केट तर कोणाच्या हातात नाही. बरोबर आहे. तर त्याला एकच तुमचं उत्पादन खर्च कमी करणे उत्पन्न वाढेल त्याचं हेड वाढेल ना. हां, तेवढं जातं ते ना. आणि परत त्याच्यामध्ये आपण आपल्या जमिनीवर कशा पद्धतीने काम करतो हे सगळ्यात महत्वाचं. मग मी तुम्हाला उत्पन्न वाढणं म्हणजे तुम्हाला जमिनीवर काम करणं करावं.